बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं रंग टाकणाऱ्या आरोपीचं नाव आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्यानं रंग टाकल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली। शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर त्यांनी ही पाहणी केली। बेवारस माणसानं हे कृत्य केलं असणार, आईवडिलांची लाज वाटणाऱ्यानं हे कृत्य केलं असावं। पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय, तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला शाईफेक झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं। बुलढाण्यात वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। जळगाव शासकीय आयटीआय शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाले। यावेळी आंदोलन करून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जन आक्रोश मोर्चा काढला। शासनानं बदललेले पीक विम्याचे निकष तत्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली। भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं आंदोलन केलं। भंडारा पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अँटी नक्षल स्क्वॉड दडपशाही करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। तातडीनं दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय। प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या लोकांच्या आरोपांमध्ये तथ्य असतानाही निवडणूक आयोगानं त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील असा पुनरुच्चार गणेश नाईक यांनी केलाय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज ठाकरे निवडणुकीचा आढावा घेणार आहेत। आता एक मोठी बातमी, मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। आगामी महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजू शकतं। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शाखा प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर देखील भाष्य केल्याची माहिती आहे। मनसेसोबत आपली चर्चा सुरू आहे, त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हटले। तर विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे, त्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष ठेवा। आता निवडणुकीसाठी केवळ 100 दिवस उरलेत असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यासोबत कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। एक मोठी बातमी, पाणंद रस्त्यावर मुरुम टाकायला महसूल विभागानं परवानगी दिली आहे हे सोलापूरलाही कळवा म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं। सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उपसा संदर्भात कारवाईवरून महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचा स्थानिक नेत्यांसोबत वाद झाला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल लावत आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी बोलणं करून दिलं। यावेळी अजित पवारांनी दम भरला होता आणि ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल देखील झाली होती। या संदर्भात भाष्य करताना अजित पवार यांनी हा मिश्किल टोला लगावला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही। सीपी पुणे शहर, तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात, सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही, परवानगी आहे। ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा। बावनकुळे साहेब, गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो, कशाला मला त्रास झाला, कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो। जाऊ द्या, हरकत नाही, शेवटी लोकशाही आहे, संविधान आहे।
पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीविरोधात डॉक्टरांनी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MSRDA या दोन संघटनांनीही संपावर जाणार असल्यानं राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडावण्याची शक्यता निर्माण झाली. अमृत भारत योजनेमध्ये स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं असलं तरी आवश्यक पायाभूत सुविधांची मात्र वाणवा आहे. मध्य रेल्वे मार्गावरील शेकडो स्थानकांपैकी फक्त 4 स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्र उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर स्थानकात प्रवाशांना वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याचं दिसून येतं. मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली, नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावात भीषण अपघात झाला. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची 8 वाहनांना धडक बसली. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले. मुंब्रा परिसरात एक अमानुष घटना समोर आली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या एका निरपराध श्वानाला एका व्यक्तीनं ठार मारलं. त्यानं श्वानाचे डोळे काढून टाकत डोळ्यांशी खेळ केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिवहन खात्यानं नेमलेल्या समितीकडून PUC दरवाढीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्यानुसार 16 ते 20% वाढ होऊ शकते. यासाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा अशा एकूण 5 राज्यांच्या दरांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार नवीन अहवाल तयार केला असून तो शासनाला सादर करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मिक्सर चालकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आई वडील आणि अंगरक्षक फरार झालेले आहेत. पुणे येथील घरातून त्यांनी रातोरात पळ काढला. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी रबाळे पोलिसांनी पथकं तयार केली असून त्यांचा वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेतला जातो. पुढील हंगामासाठी लागणाऱ्या कांदा बियाण्याचे दर वाढलेले आहेत. सरासरी 2,600 ते 3,000 पर्यंत कांद्याचे बियाणे झालेत. बाजारात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे भाव जास्त असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याचे भाव घसरले पण बियाणे महागले तर पुढील पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातो. आता पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यामध्ये कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालेला आहे. निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून गोळीबार झाल्याची माहिती मिळते. प्रकाश धुमाळ या व्यक्तीवर कोथरूडमध्ये मध्यरात्री हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यांनी 3 राऊंड फायर केले. कोथरूडमध्ये असणाऱ्या शिंदे चाळीजवळ ही फायरिंगची घटना घडलेली आहे. पुण्यातली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय. पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालाय. निलेश घायवळ गँगमधल्या 5 जणांकडून हे गोळीबार झाल्याची माहिती आहे. आता मुंबई नाही तर दिल्लीला जाणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलेली आहे. पूर्ण भारतातील मराठा दिल्लीत एकत्र येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 3 दिवस हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार आणि कर्नाटकसह सर्व राज्यातून मराठा एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी नेते राकेश टिकेतसह विविध शेतकरी नेत्यांनी परिषदेत भाग घेतलाय. दिल्लीमध्ये संयुक्त किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे. लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री शिवेंद्र सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तक्रारींचं निवारण करण्यात येणार आहे. महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं पुढाकार घेतल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे। या योजनेतून विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। 11 ऑक्टोबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं ही योजना सुरू होणार आहे। वर्ध्यात संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतलेली आहे। यावेळी त्यांनी कुटुंबांचं सांत्वन केलं। 5 एकर शेती असणारे शेतकरी शरद राऊत यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली। बुलढाण्याच्या टिटवीमधील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। धरण भरल्यानं धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। दरम्यान पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। सिंधुदुर्गच्या डिंगणे गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त फिरत्या डिजिटल दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला। विशाल परब आणि भाजपच्या वतीनं ही सेवा सुरू करण्यात आली। नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। शहरभर तब्बल 111 ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले। टेकडी रोडवरील श्री राधेकृष्ण मंदिरात खास होम हवन पूजा अर्चना करून पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावाला अचानक भेट दिली आणि या अचानक दिलेल्या भेटीमध्ये त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतला। या भेटीत अजित पवार यांनी सरपंचाशी संवाद साधला। तुम्हाला अपत्य किती असा प्रश्न थेट सरपंचाला विचारला। सरपंचानं अजितदादांच्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि त्यावर दादांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर उपस्थितांना हसू फुटलं। गावामध्ये दारूचे ठेके चालतात का, कुणी दारू विक्री करतं का, असेही प्रश्न अजित पवार यांनी सरपंचांना विचारले। काही काहींना 3 मुलं 4 मुलं दिसतात। तुम्हाला किती आहेत? काय तुम्हाला किती? मला 2 नाही तर सरपंच राहतो। दारूच्या बच्च्या बिट्ट्या टोटल बंद आहे। सगळं बंद आहे का? चाळीस गावात बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय। आज राम शिंदे यांनी अतिवृष्ट भागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान तातडीनं मदत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत 2 महिला माओवादी ठार झाल्यात। गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेडस्केच्या जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। घटनास्थळी AK-47 अत्याधुनिक बंदुकीसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि माओवादी वापराचं साहित्य सापडलंय। नांदेडच्या मुखेड शहरातील बारहळी नाका परिसरात भरधाव ट्रकचा अपघात झाला। ब्रेक फेल झाल्यानं ट्रकनं अनेक वाहनांना धडक दिली। यामध्ये 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली। चंद्रपूरच्या रहमतनगर भागात पालिकेच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस गळती झाली आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। माहिती मिळताच प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे। आता एक सविस्तर बातमी। मार्कडवाडी प्रकरणात शरद पवार यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचं काम केल्याचा आरोप करत शरद पवारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। यावेळी त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। तर शरद पवारांच्या पक्षानंही पडळकरांवर जोरदार घणाघात केला। मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना पुढं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं, हे त्या गावचे सरपंच सांगतायत। माननीय शरदचंद्र पवारांच्यावरती त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे, ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे।
महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला आता निवडणूक आयोग काय आहे हे चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. त्यामुळे सगळ्या याच्या पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवरतीच व्हायला पाहिजे अशी मागणी आता लोकांकडनंच येते आहे. तेव्हा पडळकर कोण आहेत हे? त्या पडळकराला कोणी विचारत नाहीये. ह्या माणसाने जे काय केलेलं आहे काम ते सगळ्यांना माहिती आहे. हातात बेड्या घातलेला फोटो संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. तेव्हा त्यांना एवढं महत्त्व देण्याचं कारणच नाहीये. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. पाहूयात. आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा, परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलानं जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे. माझ्या गुन्हा 1 नंबर दाखल केला पाहिजे, कारण मी त्यांना उघड करतोय, मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय, त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय, मग ते एकदम लाजलंय आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली. मला 1 नंबरचा आरोपी केला पाहिजे, मला जेलमध्ये टाकला पाहिजे. पण ते बिचाऱ्या अभियंत्याचा आणि आमचा काय संबंध आहे? अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही. सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहित आहे. तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय, कुठल्या राजकारणामध्ये चाललाय.